हे काय? हे एवढं सगळं कोण आवरणार? मला काय माहित? ए तू आवरून जाय सगळं. मी असली कामं करत नाही. करत नाही म्हणजे? चल चल पटपट आवर. ए अस्मी, कंट्रोल कंट्रोल. आईनं भांडायचं नाही म्हणून सांगितलंय. हे बघ, ऑर्डर फक्त होम डिलिव्हरीची आहे. वाढायची आवरावरी करायची नाही. तरी मी तुला लई मदत केली. आता बस. अगं अजून पैसे घे पाहिजे तर. आकडतेस कशाला? पैशासाठीच करताय ना. पैसे सांग किती घेशील. पूर्व, मी समजावते तिला. जा तू बाहेर. समजव. मी जर अजून इथं थांबले तर हिचं काय खरं नाही. तू चिडू नकोस, मी आवरते हे सगळं. अगं तिला शायनिंग मारायची ना, मग तिला आवरू दे की. जाऊ दे, सोड. तू शांत हो. आणि एक काम कर, तू बाहेर जा. तो वाट बघायलाय तुझी तिथं. अगं मी आवरते की सगळं, तू जा की बाहेर. आता अजून कुणाला भेटायचा मूड नाही माझा. एक तर त्या पूर्वानं डोसकं फिरवलंय माझं. अगं तिला बोट काय दिलं? तिनं तर हातच धरला की. अगं माझी काही मदत करायला ना नाही, पण आधी मस्का मारला आणि आता ऍटिट्यूड दाखवाल ती. इग्नोर कर, जाऊ दे. इग्नोर केलं म्हणून वाचले ती. एक नंबरची फालतू पोरगी. आता बघ की, तू गेस्ट आहेस आणि ती होस्ट आहे. तिनं तुम्हाला बोलवलंय का नाही? तरी बी तू काम करायलास आणि ती. फक्त फुल. जेवण पण लय भारी होतं. फक्त जेवण? नाही नाही, जेवण तर भारी होतच, पण जेवण आणणारी लय लय लयच भारी. चल काय बी. तू इथं काय करतोयस? हा? काय नाही, असंच बघालय. हा, भारी वाटत असेल ना इथं. बघ ना कसं वारा सुटलाय. आजूबाजूला झाड बी आहेत आणि माहित आहे वेगवेगळे पक्षी बी येतात. नुसता किलबिलाट असतो. आतापर्यंत किलबिलाट होता, पण आता किलकिलाट झालाय. तिला जेवणातलं ज बी येत नसेल, पण रुबाब किती. आपल्याकडनं जेवण मागवलं आणि स्वतः बनवलं म्हणून सांगितलं सगळ्यांनी. आणि तिचं खोटं उघडं पडल्यावर मलाच बोलायला. तुझ्यामुळं कळलं आणि यावून त्या. तू भांडायचं नाही म्हणून सांगितलं म्हणून गप्प बसले मी. नाहीतर अस्मी किती तिखट आहे दाखवलं असतं तिला. घे आणि परत असल्यांच्या ऑर्डरी घेत जाऊ नको. आय, अगं काय झालंय काय? नाही, काय नाही. ते मग काही बोलली नाहीस? कायमगत भांडली नाहीस म्हणून विचारलं. कायमगत भांडली नाहीस म्हणजे? मी काय भांडकुदवी आहे? कायम भांडत असते तुमच्या संग. आणि तू मोठी समजूतदार आहेस, होय ना? जाऊ दे, वाद नको. डोसकं आधीच उठलंय.
तुमचं काय म्हणतात ते ग? सॉरी ना? हा सॉरी. आजमे सॉरी. अगं तू का सॉरी म्हणाल्यास? मीच सॉरी म्हणते. नाही, मी लयच बोलले म्हणून. अगं पण आय काय व्हायलंय का तुला? अगं नाही, कुठं काय व्हायलंय? काय नाही. आया तू राहू दे, आराम कर. कामाचं मी बघते. दुपारची आमटी आहे, भात लावते मी. हा दे. म्हणू भात म्हणजे तांदळाचा डबा. घाबरलो ना मी. मला वाटलं मम्मी आल्या काय. तू बी ना, कळतं का तुला? तू तिचा फोटो बघत असल्यावर तुला कुणी आलेलं दिसत नाही, समजत नाही. ऐकायला तर येतंय का बघूया म्हणलं. हा लय शहाणी आहेस. जा झोप जा. आता काय बाबा, तुला लवंगी मिरची मिळाली म्हणल्यावर तू आमासनी हाकलणारच की. ए गपकी. सॉरी तायडी, माझ्यामुळे तुला खोटं बोलावं लागलं. ए सॉरी बिरी काय नाही, गिफ्ट पाहिजे मला. ए हा चल दिलं. काय पाहिजे बोल. जेव्हा पाहिजे असेल तेव्हा सांगते. हे. आणि मला सांग, तू कुणाचा मुलगा आहेस हे किती दिवस लपवणार आहेस तिच्यापासून? कधी ना कधी तरी कळणारच ना. त्यातच तर टेन्शन आहे तायडी. एक तर दोघी बी लय अभिमानी आहेत आणि दोघींच्या बी मनात एकमेकींबद्दल लय म्हणजे लय राग आहे. आता लवकरात लवकर ही रागाची आगी जायला पाहिजे. विजायला नाही, तुला विजवायला लागणार आहे. त्या खानावळवालीला झोप लागत नसेल हे आठवून मला लई मजा यायला. येऊ दे नाही तर राहू दे. तू झोपून मला बी झोपू दे की. आज कसं त्या खानावळवालीची झोप उडाली असेल, ह्या आनंदात माझी झोप उडाल्या. त्याशिवाय तुम्ही काय बॉम्ब ठेवलाय तो बी विचार आहेच की. कशी झोप येईल मला, कशी? गारुडी गोपुडी गोपुडी. मला झोप यावी म्हणून तुम्ही कायच करणार नाही का? कायच करणार नाही असं कसं? काय काय करू सांग. काय गो सांगा ना. आता नाही जा. आत्ताच्या आत्ता म्हणजे आता. आता तुम्हाला मी झोपू द्यायची नाही. सांगा ना, सांगा ना, सांगा ना गारुडी सांगा. सॉरी दीदी, झोपतो. नाही ठीक आहे. आय हे काय? देवीची पोती का ठेवल्यास उशाला?
ही पोथी उशाखाली ठेवल्यावर चांगली झोप लागते. आणि तू लवकर कशी काय उठलीस? अगं आली जाग. तुझं डोकं दुखायचं थांबलं ना? वय तरी बी आज आरामच कर. मी आणि शांता मावशी बाकीची सगळी कामं उरकतो. तू का दगदग करू नको. घे. अगं अशी का बसल्यास? बरी आहे ना? होय बरी आहे की. मला काय धाड भरल्या, बरीच आहे. तू काय लपवतेस का ग आमच्यापासून? नाही कुठं काय. काय तर बी नसलंय एवढं खरं. काय आमचं काही चुकलंय का? हे बघ तुला माझी शपथ आहे. आय बोल ना. आमचं काही चुकलंय का? नाही ग, तुमचं काय नाही चुकलं. माझ्याकडनंच लय मोठी चूक झाली. काय झालंय? ह्यांनी आम्ही आलते. तीन पोरीच आहे. एकदा का पोरींची लग्न होऊन त्या सासरी गेल्यावर तुला काय करायचं एवढं मोठं घर? हा घे. मुकाट्यानं हे पैसे घे, त्या कागदावर सही कर आणि हे घर आमच्या नावावर कर. नाही तर अर्चनाच्या लग्नात बाप म्हणून मी कन्यादानासाठी उभा राहणार नाही. आणि मी तर ठरलेलं लग्न मांडवात येऊन मोडी. असा कालवा करीन का पुन्हा बाप जन्मात अर्चनाचं लगीन होणारच नाही. ते काय बी सांगतील. ये जरा 2 मिनिटं बस इथं. मी जरा वटीची तयारी करून आली बरं का. आली नाही घरात नाही येत. आता आम्ही फक्त ते बोल की अर्चू बेटा. हा बोल बोल अर्चू बोल. आय बोल की. राहिलं जे काय बोलायचं ते घरात जाऊन बोलू हवं तर. या नाही घरात नको. घरात न येता दारात उभं राहून बोलाया. तुम्ही आमचे देणेकरी आहे होय? नाही देणेकरी नाही आणि मला देणेकरी व्हायचं बी नाही. मी हे पैसे परत करायला आल्या. मी त्या कागदावर सही नाही केलेली आणि करणार बी नाही. हे पैसे घेतलेले माझ्या पोरीसनी नाही आवडायचं आणि अस्मीला तर नाहीच नाही. म्हणजे मग ही तर काय करायला? राधे बरोबर बोलायलाय. हे बघ राधे, तू इथं काय विचार करून आली मला माहित नाही, पण हेच सांगीन की पुन्हा एकदा नीट विचार कर. पाहिजे तर अस्मीला विचार आणि मग ठरव काय ते. हे बघ, अस्मी जर हो म्हणाली
तर पैसे घेऊन कागदावर सही कर. ती नाही म्हणाली तर कागदावर सही करू नको आणि पैसे द्यायला परत ये. काय आहे काय नाही काय? पण हे बघ, नाही 2 मिनिटं वाईट वाटेल पण खरं बोलतो. आणि या अर्चनाला बी नाही. कधी काय करावं हे तुम्हाला पटकन समजत नाही, पण अस्मीला कळतंय. तेव्हा अस्मीला समजतंय तर तिच्या संग चर्चा करा आणि मग ठरवा काय ते. हे बघ, आमचं पटत नसलं तरी खरं ते खरं आहे की नाही. उगा खोटं काय बोलायचं. अस्मी संग चर्चा करा आणि ठरवा काय ते. अगं घे. ठीक आहे. तुम्हाला समजतंय का काय बोलताय? तुमच्या आई वडिलांनी हेच शिकवलं वय तुम्हाला? अहो जनाची नाही निदान मनाची बाळगा की. एका बाई संग कसं बोलायचं एवढी तरी माहिती पाहिजे तुम्हासनी. सरकार बी बायकांचा मान करायला सांगताय आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलालाय. चोराला पकडायचं सोडून तुम्ही आमच्यावर संशय घ्यायला लागलाय वय. अहो संशय घेणं कामच आहे माझं. कोण कधी गुन्हेगार येईल त्याचा काही तपास लागणार आहे का? बरोबर आहे का नाही? आता हेच बघा ना, गुन्हेगार कधी कधी एखाद्या साध्या माणसासारखा किंवा एखाद्या सज्जन माणसावानी साध्या भोळ्या बायवानी कुठल्याही रूपात येऊन आपल्याला फसवून पण जातो. बरोबर का नाही? तुम्ही माझ्यावर चिडला की नाही? आणि मी केव्हापासून तुम्हाला विचारतोय का पैसे कुठून आले पैसे कुठून आले, पण तुम्ही उत्तर देत नाही. एवढे पैसे आले कुठनं तुमच्याकडे? हा का तुम्हीच काही घोळ केला नाहीये कशावर ना? अरे मी उभ्या का? बसा ना बसा 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 बसा. हा नाही तुम्ही पण बसा. वडीलधाऱ्या माणसानं बसू दे. बसा बसा तुम्ही पण बसा. काहीच घाबरायचं नाही बसा. हा छान. काय घेणार? काय नाही साहेब, तुम्ही फक्त लवकर लवकर. छान रे. मला पण आमटी वाढ. आंटी हॅलो आजी ते मुन्नो, बाकीचे कुठे गेले का? आई आणि ताडी देवळात गेल्या आणि शांता मावशी आहे किचन मध्ये. ए तुला काय करायचंय? कोण कुठे गेले ते? तुला कोण पाहिजे? कोणी नको, तू एकटी काम करायलास म्हणून विचारले. मी तुला मदत करतो. काय नको? तुझ्या आईने बघितलं तर डोसकं फिरल्यागत करल. मम्मी कशाला इकडे येते? तिला नाही समजायचं आणि आपण सांगायचं बी नाही. नको म्हणलं ना. बरं मी नाही, मुन्नू मदत करते असं समज. अर्पण विकी. शाबास भावा, माझी परीक्षा संपल्यावर मी तुला पण परीक्षेत मदत करेन. हा हा. काय रे विक्या, तू काय करायलास इथं? मी मदत करायला आले. दिदे, इंदू मावशी राधा अक्कांत आयडीला काय सांगलीला घेऊन गेली काय? तर 10 लाख रुपये तुम्ही घेतले उसने. कशासाठी घेतले? हिच्या लग्नासाठी घेतले ते. हिचं लग्न नाही झालं अजून?
नाही म्हणजे आता साडी घातलेली दिसली म्हटलं झालं असेल लग्न म्हणून म्हटलं. असो तर लग्नासाठी पैसे घेतले मग परत का करायचे? ते लग्नात जुळलं नाही म्हणून. लग्न जुळायला पाहिजे लवकर. म्हणजे त्या गोष्टी त्या वयात झाल्या म्हणजे कसं एकदम हा असं हा समजून घ्या. आता मला एकदम क्लिअर कट सांगायचं. चोरी कुठं झाली, कवा झाली? तिथं वाट बघून लयच कंटाळा आलाय बाई. तिथं जाऊन बघावं काय? गोपीनाथ व गोपीनाथ. आलो आलो. काय ऐका की मी काय म्हणाल्या, आपण राधीच्या घराकडे जाऊन तिच्यात आणि आसमीमध्ये काय सुरू आहे बघून येऊयात काय? काय गरज नाही तिकडे जायची. नाही तसं नाही, लांबच बघायचं. म्हणजे कसं आहे, भलतं सलतं काही होत असेल तर मला सिच्युएशन कंट्रोल मध्ये करता येईल. पण तिथली सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल जाणारच नाही तर. तुम्हाला काय माहिती? जो गेम खेळतो ना आपण त्यातले पत्ते आपल्याला आधीच माहिती असतात. तुमचा अंधाधुंद कॉन्फिडन्स का नाही लयच वाढत चाललाय बरं का. म्हणला ना तुला मला अजून ओळखलं नाही तू. गोपीनाथ म्हणजे एक्क्यावा एक्का इस्पिकचा एक्काय. जा तू तिकडून माझ्या बघ. मला लय महत्वाचं काम आहे. काय महत्वाचं काम आहे? ते काम झाल्यावर समजल. आधीच सांगत नसतो मी. बया लयच खळ खाल्या का ताडलायचा. करा काय महत्वाचं काम आहे ती. मी तर मज्जा बघून आली बाई. गोपीनाथ शेठ ती बाटली लपवा, मी ही बाटली लपवा. काय चाललंय? फोन करतो. काय झालं काय? परीक्षा देण्या अगोदरच फेल केला का काय त्याला? फालतू करू नका. काय डोसक्यात घालीन मी तुमच्या. आधीच हे ना माझा डोसका माझा फिरवलाय. काय झालं काय पण? काय झालं? ये काट आपल्या घरात एका कामाला हात लावत नाही आणि त्या बयाच्या खानावळीत जाऊन नोकरागत राबवत. ती आसमी याला गुरागत राबवून घेईल. ती नंदी बैल ती सांगते करालता. अस्मी दीदी तर मला तू बस. तुझं काय फोडून काढते. मी झोपात तोडून टाकणार आहे. तू किती बी मारलं तरी मी हेच सांगेन. अस्मी दीदी मला मदत करू देतच नव्हती. मी स्वतः मदत केली कारण मुन्नूचा आज शेवटचा पेपर आहे. पाहिलं माझ्या समोर त्यांची बाजू घ्यायला या. आणि त्यांच्या घराचे काही समजे खपले होते का तू मदत करायला गेलता? तू बोल. मुन्नूची परीक्षा म्हणून ती काम करत नव्हती. राधाक्काने अडचणीत कुठेतरी बाहेर गेलत्या. अस्मी दीदी आणि शांत मावशी दोघीच होत्या म्हणून मदत कराल तो. एक मिनिट. अर्चना राधा का कुठं गेल्या? झपाटीशी कसला विचार करायला शेनोरेटा? या दोघी कुठं गेल्या असतील? नका विचार करू शेनोरेटा. आयो ग तुझ्या हाताला काय झालं? अगं तो बाईकवाला होता त्यानं. बाईकवाला? कोण बाईकवाला?
अस्मे अगं त्यो बाईकवाला चाललेला ना रस्त्यानं तर चुकून धक्का लागला याला. असा कसा चुकून धक्का लागला? धरलं नाही का त्याला? 4 कानाखाली लावून द्यायच्या. पोलिसात गेलता का नाही? नसेलच गेलात. चला आपण आताच्या आता पोलिसात जाऊया. चला. नको नको, पोलिसात नको. अगं पोलिसात गेल्यावर आपणच सापडणार असल्यागत काय बोलाल्यास? अगं ते उन्हामुळे तिला काही सुचना. ते सोड. आय घे पाणी पी. अस्मे मला मांजा. हा काय झालं? जेवण आवडलं नाही का? नाही हो, जेवण तर उत्तम आहे. मग काय झालं? कुठं काय हो, नाही तसं काही नाही झालं हो. म्हणजे नाही झालं काही. काय होणार? काय होणारच नाही. म्हणजे नाही काही नाही झालं हो. रस्त्याने चालताना जरा लक्ष देऊन चालत जावं की. आपल्याच नादात चालत जाऊ नका. आणि किती वेळा सांगितलंय रिक्षा नाही येत जावा. वय तुम्ही काय तर खाऊन घ्या. मी जरा जाऊन आले. आता कुठं चाललंय? पेपर संपलेत. तुम्ही नव्हतं म्हणून जाता नाही आलं. आले लगेच जाऊन. थाळी. माझं नाव शुकशुक नाही, मग काय आहे? अस्मी आहे. माझं नाव शुकशुक नाही, अस्मी. वहिनीचं नाव अस्मी आहे. चला नाव तरी समजलं. अरे पण काय उपयोग? वहिनीच्या नादात दादा आपल्याला विसरलाय. दादाला आपली किंमत कळली पाहिजे. हा दाद्या, तुला आता आमची किंमत राहिली नाही. म्हणून आम्ही हे गाव आणि ही नोकरी सोडून चाललोय. हा. आम्ही गेल्याशिवाय तुला आमची किंमत कळणार हा. नाही. चल. सांगितल्याबद्दल थँक्यू. थँक्यू. आपण जाणार म्हटल्यावर थँक्यू म्हणाले की. आजपर्यंत जे काय केलं त्या सगळ्याची माती झाली. मला जगायची इच्छा नाही. मला बी इच्छा नाही. आणखी बडी इतिहास घेडी एवढं सगळं केलं, पण आता चल जीवच देऊ. चल जीव देऊ. छान आहे, मस्त आहे खानावळ. बस. हा राधा का त्या तुमच्या मुलीला बोलवा जरा. नाही शिकलेली आहे, उत्तर बित्तर जरा व्यवस्थित देईल ती. वय हा बोला बोला. तायडे तायडे ये. असं हे काय विचारतायत बघ जरा. शांता जी. मी नेते. अगं माग ह्यासनी गुंडांनी मारलेलं त्याची चौकशी करायला आले. मी देते, तू जा. अस्मीला बोल नका. नाही बोलत. ए अशी बस की पुढं. हा याशी माग मान वळून बोलायचं म्हणजे मान मोडल ना माझी. हा या अशी बस. असं समोरासमोर कसं एकदम आपलंच आहे.
बस. सुंदर जेवण, एक नंबर जेवण. चला आता आपण ज्या कामासाठी आलो ते काम करूया. कसं आहे, चोराचा चेहरा माहित नाही, बाईकचा नंबर विचारला माहित नाही, म्हणजे पैसे उसने घेतले होते त्या पैशामध्ये किती नोटा होत्या. खरं तर आम्ही पैसे नीट बघितले बी नाही. हा, बघितले नव्हते. राधक्का 10 लाख उसने घेताना ते न मोजता न बघता असे चोराला दिले. हा जाओ, पैसे खरंच चोरीच गेले ना, काही येडगावला जाऊन पेडगावचा पागणं घेताय. हा साहेब, नाही, आम्ही खोटं नाही बोलणार. विश्वास ठेवा आमच्यावर. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे राधक्का. माझी माणसं चोराला रात्रंदिवस शोधताय. काम एकदम युद्ध पातळी सुरू आहे. पण जर कधी काही अचानक इमर्जन्सी पडली, काही फोन बिन आला, तर हिला तेवढं पोलीस स्टेशनला पाठवा. नाही, हुशार आहे, शिकलेली आहे, उत्तर तीच देते ना, म्हणून काय हा पाठवायचं. हा चला, असं किती झाले, लिहून ठेवा माझ्या नावावर बर का. येतो. आणि अर्चना येतो. आया, मी एकटी कशी जाऊ तिथं? अगं, मी तुला एकटीला पाठवणार आहे का? अस्मी असती तर बरं झालं असतं. कशाला? ती नाही येतेच बरं आहे. यामिनीचं डोसकं भडकलं, लई कालवा केला तिनं. सारखं काही ना काही तर चाललेलं असतं आमच्या घरात. कधी एकदा सगळं नॉर्मल होणार आहे काय माहित. एक झालं की एक आहेच. आणि या सगळ्यात आमच्या आईचं टेन्शन काय कमी व्हायचं नाव घेणं. मला तर असं वाटतंय, मी घरी नसताना गोपीनाथ आणि यामिनी त्रास देत असणार आईला. अगं, पण त्यांनी त्रास दिल्यावर काकू तुला सांगणार नाहीत का? बाकी काय बी सांगल, पण त्या गोपीनाथचं काय सांगायची नाही. सगळं सहन करत बसेल. आणि नुसता त्रास देत नसतील, घर सोडायसाठी धमकी बी देत असतील आईला. असं जर असेल ना अस्मी, तर आपण त्याची नोटीस पाठवायला पाहिजे. काही तर ठोस हाताला लागू दे, मग नोटीस बिटीस काय नाही, डायरेक्ट त्यांचा निकालच लावते. हे बाई, जे काय करायचं ते विचार करून आणि डोकं ठिकाणावर ठेवून कर. मला एवढा सल्ला देत असतोयस, पण तुझं काय? मुद्दाचा मुद्दा कधी निकालात काढणार आहेस? हा, काय माहित तो मुद्दा कधी सॉल्व्ह होणार आहे ते. बाय द वे, आज बर्थडे आहे तिचा. होय बाय. मग कॉल केलास का तिला? नाही ना अजून. तिची मम्मी असेल आजूबाजूला, म्हणून म्हटलं नंतर कॉल करतो. नाही नाही, आता कॉल कर. करतो की नंतर? आताच्या आता कर. बरं ठीक आहे. या, आपल्या लाडक्या लेकीचा वाढदिवस आहे आज. बसा. फोन कट केला तिनं. मम्मी असेल बाजूला. तिच्या मम्मीमुळे ना तिला भेटणं सोड, साधा फोनवर पण विश करता येत नाहीये मला. नेहमी तिच्या आजूबाजूला असते ती. आणि तिला माहित असणार आज तुझा फोन येईल म्हणून. होय ना. हॅपी बर्थडे. अगं बस बस बस, हे घे. अगं एक मिनिट. फोटो. स्माइल.
हॅपी बर्थडे तायडे. थँक्यू निशी. एक काम करूया, थांब. अच्छा, समजलं समजलं. बरं ऐक, वाट बघीन तुझी. बाहेर पडल्यावर कळ मला कुठे भेटायचं ते. हा स्मिता, ये ग कधीतरी भेटायला वेळ मिळाल्यावर. हा नक्की ये. चल ठेवते. हा बाय. बाय. थँक्यू स्मिता. हा कळलं कळलं. आणि थँक्यू काय, अरे तू भाव आहेस आपला. कोण मैत्रीण आहे ग? अगं शाळेतली मैत्रीण होती एक. अच्छा, तिला जरा फोन लाव, मला बोलायचंय तिच्या संग. अगं लाव फोन लाव. परत मुग्धाचा फोन येतोय. नाही, एक मिनिट थांब, मी उचलते. हा मुक्ता बोल. मी मुग्धाची आई बोलते. हाय काकू, कशा आहे तुम्ही? मी बरी आहे. तू एकदा घरी का नाही येत ग भेटायला? हा आधी कळवते आणि येते. बरं काकू, फोन ठेवू का? मम्मी बोलवाल्या. हा चालते, ठेव. बाय. मम्मी, मला तायडीला बर्थडे गिफ्ट द्यायचे. आम्ही शॉपिंगला जाऊन येतो. जा. ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. मॅडम, ते गोपीनाथच्या. अरे हा निशान, त्या जागेचं काय ते बघ बाबा एकदा. बघतो. शांती सुखाचा जोगवा, सात्विक वृत्ती जोगवा, माय भवानी जोगवा, हा सुविचारांचा जोगवा. शाकंबरी भूमी पिकवी, कात्यायनी दंभाशमवी, शमानमाला क्षाय माते, माहेश्वरी भक्ता सुखवी. आवडलं? कसलं भारी आहे. तुझ्यापेक्षा तरी कमीच भारी आहे. मुग्धा, आज एवढी भारी भेट होईल वाटलं नव्हतं मला. नाहीतर कायम मम्मीची भीती.
आज्ञांचा उद्धार करी। इंदी देवी पाऊस दे, पृथ्वीला गर्भांकुर दे, सकल सुभगता मंगल दे, अमंगलाला हकलून दे, सगुण स्वरूपी दर्शन दे, पुत्रदायिनी सुपुत्र दे, यश कीर्तीचा पुढचा माते, चिर शांतीचा सुस्वर दे। संसाराचा अर्थ नवा, प्रेम रसाचा झरा हवा, माणूस धर्मी आचरणाचा सार्वत्रिक मधुघोष हवा। माय आज बर्थडे आहे मुग्धाचा, म्हणून तिला विश करायला भेटलो होतो मी फक्त। मला वाटलं होतं जरा तरी स्वाभिमान असेल तुझ्यात। परवा जे काही बिघडलं त्यानंतर हिचं तोंड पाहणार नाहीस। हेच निर्लज्ज निघालास रे। मम्मी बस, नाही झालं आता। मी सोहमचा अपमान सहन करणार नाही। नवरा आहे माझा त्यो। माझ्याशी या आवाजात बोलणार आहेस? जावयामध्ये स्वाभिमान हुडकण्यापेक्षा स्वतःमध्ये माणुसकी हुडका, जर शिल्लक राहिली असेल तर। तुला बजावून सुद्धा काय बी संबंध नसताना आमच्या पर्सनल मॅटर मध्ये पडायलास वय, कारण तुमचं पर्सनल मॅटर तुम्हीच पब्लिक प्लेस मध्ये चव्हाट्यावर आणलंय। आणि संबंधाचं म्हणाल तर सोम माझ्या भावासारखा आहे। स्वतःच्या पोरीच्या वाढदिवसाला तिला तिच्या नवऱ्याला भेटून न देऊन कसलं समाधान मिळतो तुम्हासनी? काय झालंय, काय घडलंय काय माहित नसताना या असं तोंड वर करून बोलायला वेगळ्याच प्रकारचं निर्लज्ज असायला पाहिजे नाही? तुझी लायकी काय ग माझ्या पुढं? हा, तुझ्यासारख्या पोरीला भीक बिघालत नाही मी। माझ्यासारख्या पोरी काय बी झालं तरी भीक मागत नाहीत। तोंड सांभाळून बोलायचं माझ्या पुढे। मी कोण आहे तुला चांगलंच माहितीये। ज्याला सारखं आपली ओळख सांगायची वेळ येते त्याला आपली ओळख सांगण्यापेक्षा ती ओळख निर्माण करण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। मला ओळख निर्माण करायला शिकवायलेस? तुझी आहे का ओळख? हा, कुत्र तरी ओळखते का तुला? काय लायकी काय तुझी? हो, माझ्याशी या टोन मध्ये बोलायचं नाही। मी काय तुमची नोकर नाही का कर्जदार नाही? आणि लय लायकी लायकी करताय ना? मी जर माझ्या लायकीवर आले ना तर तुम्हाला तुमची लायकी समजायची नाही। ऐक ना, जाऊ दे। का जाऊ दे? समोरचा जेवढा खट। हॅलो राधे, काय झालं? काय ठरलं का नाही तुमचं? राधे हे बघ, एक तो सही केलेला कागद तर दे, नाही तर घेतलेले पैसे परत दे। ज्यांच्याकडनं पैसे घेतले ते मागे लागलेत माझ्या, परत परत फोन करतात ते। आयो कुणाचा फोन आहे? कामात आहे आता। असं काय तोंड केलंयस? ही बाई कामातही सांगून फोन ठेवती म्हणजे आपण काय रिकाम टेकडे आहे का? या बाईची खानावळ बंद झाली ना काही कधीच कामात असं म्हणू शकणार नाही। दमानं घे यमे, दमानं घे।
जब्र का फल हमेशा मीठा होता है। रॉंग नंबर होता। रॉंग नंबर वाल्यासनी तू कामात आहेस असं सांगितलंस? अगं एखादा स्कीम वाला फोन असेल, वय ना वय तसलाच होता। काय पाहिजे तुला? मला पाहिजे होती देऊ शकणार आहेस? मला का नाही गोपीनाथ विचारत होती का आपण आपल्या लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करायचा, पण मी म्हणलं का माझ्या मोठ्या बहिणीला माझ्या अक्काला विचारून सांगते। मला विचारून? माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेतलंस। तुमच्या लग्नाच्या वाढदिवसासंग माझा काय संबंध? मुद्दाम त्याची आठवण करून मला चिडवायला इथं आल्यास ना? तुला काय वाटलं का मी रडीन आणि माझ्या रडण्यानं तुझा दिवस जास्त आनंदात साजरा होणार आहे? का आल्यास इकडं? अक्का अगं असं काय करतेस? आपण सख्या सौती आहोत, आपलं सुख दुःख एकमेकींवर अवलंबून आहे। तुझं सुख ते माझं दुःख आणि माझं सुख ते तुझं दुःख। मला दुसऱ्याच्या दुःखात सुख मानता येत नाही, माझ्या सौतीच्या दुःखात बी नाही। होया, एवढी कशी काय ग तू चांगुलपणाची मूर्ती आहेस? बरं चल, एवढं म्हणतेस तर माझ्या सुखात सुख मानशील? माझी का नाही एक इच्छा? नाही नाही नाही, इच्छा नाही, माझा हट्टच आहे। आणि मला का नाही गॅरंटी आहे का मोठी बहीण म्हणून या बारक्या बहिणीचा हट्ट तू नक्की पुरा करशील, खात्रीच आहे मला। काय पाहिजे? आई बाहेर नाही गेली गेली, आसमी गेली। बोला आता यामिनी, तू दुसरं काय बी सांग, हे व्हायचं नाही। आज मी होऊ देणार नाही। असं होय, होऊ देणार नाही म्हणतेस? मला जरा विचार करू दे। मग आता हेच होणार आणि आसमीने बी त्यात भाग घ्यायचा, नाहीतरी त्या आसमीचा नक्षा मला उतरवायचाच आहे। अक्का आता का नाही माझा हट्ट वाढलाय। आमच्या लग्नाचा वाढदिवस इथं तुमच्या घरीच साजरा होणार, पण आम्ही स्वतःहून तुमच्या दारात येणार नाही। आसमीनं स्वतः आमच्या घरी येऊन आमासनी विनंती करून बोलून घेऊन यायचं। हा यामिनी, अगं हे कसं शक्य आहे? अगं मी आसमीला काय सांगू? मी खरंच पाया पडते तुझ्या, तू दुसरं काय बी सांग, पण हे करायला सांगू नको ग। अक्का मी सरळ आहे, तोवर सरळ आहे। आसमी तुझं ऐकल का नाही ऐकल तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही। दुपारच्या जेवणाच्या आधी जर आसमी आमासनी बोलवाय आली नाही तर मी इथं येईन, आणि माझं इथं येणं तुला परवडायचं नाही। मी इथं येईन, आसमीला सगळं सांगीन, पोलीस घेऊन येईन, हा माझे 10 लाख घेऊनच जाईन। विचार कर, अख्खं आमचं जेवण तुमच्याच घरी, माझ्या घरची काही चूल पेटणार नाही। आणि जर का माझ्या घरची चूल पेटली तर त्यात तुझ्या घराची राख झाल्याशिवाय राहणार नाही। आसमी आमासनी बोलवा येईल,
आणि आम्ही इथं आल्यावर आमच्या गुलाब पाणी शिंपडायचं, बुके देऊन छानपैकी ओवाळून वाजत गाजत आमचं स्वागत करायचं. आणि हा, आमच्या स्वागतासाठी का नाही छानपैकी असं बोर्ड लिहायचा आणि बोर्डावर काय लिहायचं, श्री गोपीनाथ आणि सौ यामिनी यासनी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बया मजाच येईल की. अक्के जे जे सांगितलं ते ते तसंच्या तसं व्हायला पाहिजे बर का. कसं यामिनी म्हणल तस येते मी. हा, फक्त आजचा दिस, फक्त आजचा दिस मी असं का वागायला, असं का करायला हा विचार सोडा. माझा हट्ट समजा हवं तर, नाहीतर माझी श्रद्धा समजा, नाहीतर सौती द्वेष मिटवण्यासाठीचा एक प्रयत्न समजा. फक्त आजचा दिस साथ द्या मला. पाया पडते हवं तर तुमच्या. हाय असं काय बोलायलीस? तू बोलवतेस नाही. भय तुझ्या मनात एवढं आहे, तुला बरं वाटणार असेल तर बोलवतेस नाही कवा बोलवायचंय ते. एवढं सोपं नाही ते अस्मे. मी तेसनी फोन करून बोलावलेलं, पण तेसनी भीती आहे का तू त्यांचा अपमान करशील, त्यासनी हाकलशील. आय फक्त तुझ्यासाठी आजचा दिवस मी काही करणार नाही. घरात बी थांबणार नाही तर मग तर झालं. नाही, ते तसे यायचे नाहीत. अस्मे आस्मीनं स्वतः आमच्या घरी येऊन आमासनी विनंती करून बोलून घेऊन यायचं. हा, आय बोल काय तर. अस्मे मला वाटलंय का तू त्यासनी बोलवा गेलीस तर त्यांच्या मनातली शंकाच जाईल. आणि ती येतील. अस्मे मला माहिती आहे मी तुझ्यावर अन्याय करायला, पण माझा बी नाईलाज आहे बाळा. माफ कर मला. आतापर्यंत यायला पाहिजे होती ती. यायला पाहिजे होती पण का आली नाही कोणाच ठाऊक. आणि जर का ती आली नाही ना तर बघा आधीचा कसा बाजार उठवते मी. हा, ये आली 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 आली. मी पेपर वाचतो, तू पण वाचायला ये. घे घे घे. काय तर करू नका. आज चला, तिला कळतं का म्हणाय का आपण तिचीच वाट बघत होतो. आज चला, चल चल, लय भारी. मी आहे अस्मी. आसमे काय ग, आता कुठलं भांडण उकरून काढायला आलीयस?
मी भांडाय नाही, तुम्हासनी घरला बोलवा आले. काय ग? तुला तर आमची सावली तुझ्यावर पडायला नको असती. आम्ही कशाला येऊ तिकडं? आईची इच्छा आहे तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला तुम्ही आमच्या घरी यावं म्हणून. तुझ्या आईची इच्छा असल, तुझी काय इच्छा आहे? माझ्या आईची इच्छा तीच माझी इच्छा. असल असल असला तुझ्या आईची इच्छा असल, तुझी इच्छा असल, पण आमची इच्छा असायला हवी का नको? आणि काय तू मसनी मान देऊन आम्ही तिकडे यायचो आणि तिकडे तू आमचा अपमान करायची? कशाला हवंय नसतं झेंगेट? त्यापेक्षा आम्ही दोघं नवरा बायको मस्तपैकी कुठल्या तरी हॉटेलात जातो. काय ग? हा अस्मे, तू इथं थांबू नको, आत थांब. नाही, ही माझ्या सहनशक्तीची परीक्षा आहे. नाहीसाठी मी ती देणार आहे. अरे वा, जेवतात का समजे? सावकाश होऊ द्या बरं का, सावकाश होऊ द्या. जेवा जेवा. बया, हे का आपलं रिझर्व टेबल? आमचं बरं का, आमच्यासाठी आहे हे. बसा. यामिनी, नाही तयारी बरी झाली म्हणायची. ह्यांच्या लायकीच्या मनाने बरीच म्हणायची. काम विमाच्या नंतर बघू रे. मी आता राधक्काच्या खानावळीत जेवायला जाणार आहे. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही काय? आधीच माझं डोसकं तापले, अजून तापू नकोस. हा ठेव. सावकाशान पोटभर जेवा. बर काय ऐका, आज माझ्या आणि यामिनीच्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आजची मेजवानी आमच्याकडनं. भरपूर जेवा, हवं तेवढं. शेनुरेटा, हा आज आपल्या लग्नाची मेजवानी म्हणल्यावर उखाणा घ्यायला हवा, बया हात भरवायला हवा. हवा की नाही? उखाणा घेऊ, पण कसं आहे इथं लयच उकडायले. जेवणाचं मूड कसा येणार? फाय उकडते बाई. होयच की, चांगला हाय फाय हॉटेलात गेलो असतो, देशीचा गारवा बी मिळाला असता आणि चांगली सर्व्हिस बी मिळाली असती. राधे, अशानं कसं व्हायचं? आणि यो काय, यो पांढरा रस्सा आहे का फळात पाणी आहे? काय बाई, आजकालच्या सोशल मीडियाच्या काळात का नाही नको त्यांचं जास्त कौतुक व्हायलंय. राहू दे शेनुरेटा, आता गोड म्हणून खा. रात्री की नाही तुला मी हाय फाय हॉटेलात खायला घालतो बघ. आता गोड म्हणून खायचं काय मग? ये दर यो एक घास बरो तुला. काय असू द्या हो, सांडलेलं त्यात काय एवढं? पण असू द्या हो, असू द्या. राधी, सांडलेलं दिसायला ना हो.
छी 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 छी. ह्या पडक्याने पुसणार होय तिचा हात तू हा? राधी पदर हाय ना व? थांब राधा का. हे काय चाललंय हे? हा? हे तुझा काय संबंध? नको तेव्हा तलवार घेऊन फिरत असतेस. मग आता काय झालं सांग ना. काय सहन करायलास यांच्याकडनं मिळणाऱ्या 200 रुपयासाठी? आणि तुम्ही सगळे काय बघायलाय? काय अक्कल बिक्कल दिली का नाही? आणि तू तुला कोणी सांगितलं रे मध्ये बोलायला? अस्मी, कोणी सांगितलंय म्हणून बोलणाऱ्यातलं नाहीये मी. चुकीचं व्हायलंय म्हणून बोलायलोय मी. काय चूक काय बरोबर ते मला बी समजलंय, पण तुला मुद्दा माहित नसताना उगा मध्ये बोलू नको. अगं मुद्दा काय बी असेल पण तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? काय डोसक्यावर पडल्यास काय? इथं मी तुमच्यासाठी भांडायला. काय गरज नाही आमच्यासाठी भांडायची बिंडायची. ह्यो आमचा फॅमिली मॅटर आहे. काय करायचं ते आम्ही आमचं बघून घेऊ. तुला जेवायचं असेल तर गप जेव, नाही तर नाही घेत ना. अस्मी, काय म्हणालीस? काय शेवटी काय म्हणालीस? तिथला तणाव हित व्यक्त झाला. शेवटी काय सॉरी. तुला सॉरी म्हणता येतं? ह्यो विषय आपण आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. आजचा दिवस आपण सगळ्यांनी पूर्णपणे विसरायचाय मुन्नू. आणि फक्त विसरायचा नाही, आपल्या मनातून कायमचा पुसून टाकायचा. यो असा हा कायमचा कायमचा डिलीट करायचा यो विषय. फक्त डिलीट नाही, शिफ्ट डिलीट. आणि या फळ्यागत उद्यापासून नवीन सुरुवात करायची. मुन्नू जा, आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी गोड खायला घेऊन ये जा. हा आय तू खाल्लंस तरच आम्ही खाणार आहे बर का. आता बी बघा, लाखभर रुपयाची चोरी झालं का तोंड करू नये. निवांत राहत जा की. अस्मे तू गमतीचं काय तर म्हणत होतीस ना? हा
आपण ना मुन्नूला मिशा काढूया. चल थांब. ही की ही नको तायडीला तायडीला हात मला बी ही काही स्वप्न बघायलाय काय? मुन्नू ऐ मुन्नू, अगं काय स्वप्न बघितलंस? हा स्वप्न? ए, मेहंदी कुठे? मेहंदी? अगं तू स्वप्न बघत होतीस, मग अशी म्हणालीस माल नको तायडीला, मग म्हणालीस मला बी. काय स्वप्न बघत होतीस? अगं लई गर्दी होती, लग्न होतं. तू अशी मुंडावळा घेऊन समोर आलीस आणि मला चिडवत होतीस, म्हणून म्हणलं मला नको तायडीला. आणि नंतर तू तायडीच्या हातावर मेहंदी काढालतीस, म्हणून म्हटलं मला बी. ह्या मुन्नूचं काय तर नवच. पण माझी स्वप्न खरी होतात. आता मी स्वप्न बघितलंय. आता बघ तायडीचं लग्न ठरतंय का नाही ते. सत्य नाही, मोबाईलची रिंग आहे. हॅलो, हा दत्तू बंडगर बोलतो. दत्तू बंडगर, मध्यस्थ. हा बोला. मध्यस्थ. अर्चनाची माहिती आणि पत्रिका पाठवलेली ना तुम्ही, तर पत्रिका जुळली आहे आणि पोराकडच्यासनी अर्चना पसंत आहे. काय? तायडीला पसंत केलं? पण तायडीला बघितलं कुठं? अहो, नवरा मुलगा जेवायच्या निमित्तानं खानावळीत येऊन बघून गेलाय तिला. त्या पोराला अर्चना पसंत आहे. आज दुपारनंतर ते अर्चनाला बघायला येणार आहे. ते तोच निरोप द्यायला फोन केलता. येऊ द्या. आयो बोल. हा हॅलो, आमसनी अर्चनाचं लग्न एवढ्यात नाही करायचं. आयो आता काय करू? तिचं लग्न झालं तर देवरे. थँक्यू. अरे काय हिरो, लक्ष कुठे तुझं? हिरो? अहो मी कसला हिरो? मी तर झिरो आहे, मोठा झिरो. या जगातला सगळ्यात दुःखी माणूस आहे. थांब बाबा. हा बोल ना. बिझी? नाही बोल की. नाही, फोन उचला एवढा वेळ लावलास म्हणून म्हणलं. अगं काय नाही, ते जगातल्या सगळ्यात दुःखी माणसाला मदत कराल तू. बरं ते जाऊ दे, तू बोल, कॉल का केलेला? आज तायडीला बघायला येणार आहेत आणि जगातलं 42वा आश्चर्य म्हणजे दोघांनी एकमेकांना पसंत केलंय. काय सांगायलास? वा. हा ते आज जे टायपिंग करून द्यायचं होतं ते उद्या दिलं तर चालेल ना? अगं त्याचं काही टेन्शन नाही, तू कर तुझ्या वेळेनं. एक मिनिट असले. ओय जगातला सगळ्यात दुःखी माणूस, काय लागलं बिगलं नाही ना तुला? नाही, आणि तुम्ही माझी चेष्टा करताय हे मला कळत आहे. अरे मी कशाला तुझी चेष्टा करू बाबा, तूच तर म्हणलास ना तू जगातल्या सगळ्यात दुःखी माणूस आहे म्हणून. अहो आहेच हो. जी मुलगी मला आवडते ती आज दुसऱ्याची होणार हो. अच्छा, म्हणून तू दुःखी आहेस तर. इकडे मला जी आवडते ती माझी झाल्या तरी मी तिला भेटू शकत नाही. मग आता सांग, जगातला दुःखी माणूस कोण आहे? मीच आहे. अरे तुम्हाला आवडणारी तुमची झाली हो. आज न उद्या तुम्ही तिला भेटू शकता ना. पण मी काय करू? मला आवडणारी जर दुसऱ्याची झाली तर तिला भेटणं सोडा, मला बघता पण नाही येणार. देवाशी काहीतरी सेटिंग करावी लागते बघा मला आता. सोहम, हॅलो सोहम. हा बोल ना. अरे त्याला विचार, देव का तुझा असिस्टंट आहे का?
त्या मुलीला बी तू आवडत असशील तर जे काय करायचंय ते तुलाच करायला लागल. वय ए बाबा, हे बघ, त्या मुलीला बी तू आवडत असशील तर जे काय करायचंय ते तुलाच करायला लागल. देव काय असिस्टंट आहे का तुझा? हो बरोबर बोलला तो. मलाच काहीतरी करावे लागेल. थँक्यू थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो, काय झालं? गेला काय? वय, तू दिलेला डोस उपयोगी पडला त्याच्या. बरं ते जाऊ दे, तू घरी जा, निवांत आवर तुझं सगळं. हा, फ्री झाले की कॉल करतेच. बाय बाय. एक तर मला या गाडीनं उडवणार होतीस आणि आता खोटं बोलायलेस वय. तुला तर चांगलंच बघते मी. काय बघणार आहेस? काय बघणार आहेस बघ. ही गाडी मला धडकणार होती तेव्हा तर काय बोलला नाही, आणि आता बोलाल्या. चुकीची बाजू घेऊ नका. वयानं मोठे म्हणून मी स्वतःला आवर घालाल्या. तू गाव आणू नकोस. तुझ्या आई वडिलांना काय संस्कार केले ते दिसतंय. हो, मी सॉरी म्हणते सगळ्यासाठी. उगाच वाद नको. वाद नको म्हणजे? ही मला गाडीनं उडवणार होती आणि वाद नको होय? उडवलं नाही ना? उडवलं असतं ना तर बरं झालं असतं. ए, ऐकशील काय माझं जरा? सोड की, वाद घालून काय होणार आहे? हिला जरा चांगला छानपणा शिकवायला लागणार आहे एक दिवस. आज मला येळ नाही म्हणून वाचलीस तू, नाहीतर तुझं काही खरं नव्हतं. आणि तुम्ही बरोबर चूक याची लई जाण आहे ना तुम्हाला? विचार करा जरा. ए, हद्दीत राहायचा. मम्मी, शर्मांकडे जायचंय ना आपल्याला? आधीच उशीर झालाय. चला, आणि तुला बी काम आहे ना, जा तू. प्लीज प्लीज जा. पोराला तर तायडी पसंत आहे, पण त्याच्या घरातल्यासनी बी पसंत पडायला पाहिजे. का नाही पसंत पडणार? नक्की पडेल. ए, दीदी मी आली. दीदी इकडे ये लवकर आणि जरा मदत कर. आपण तायडीला असं सजूया ना की पोराकडच्यांनी आजच्या आज लग्न लावायचा हट्टच धरला पाहिजे. मला सांग, कुठली साडी चांगली दिसेल तायडीला? दोन्ही बी चांगले आहेत की. मग दोन्ही बी नेसूया. हा काय दिदे, एक कुठली तर सांग की. अगं, तायडीला विचार तिला कुठली नेसायचे. मला कोणती बी चालेल. हा, पण ह्यातली एक तू नेसायची, तरच मी दुसरी नेसणार. मी? माझा काय संबंध? मी नसते साडी बिडी नेसत. का? आणि कसली भारी दिसतेस तू साडीत. आणि मला सांग, घरच्या घरी साडी नेसायला काय प्रॉब्लेम आहे? अगं, प्रॉब्लेम तर मला बाहेर नेसायला बी नाही. वाटेल तर नेसतेच की मी साडी. आज नको. का? आज काय पोराकडच्यासनी सायकल चालवून दाखवणार आहेस? नेस गा. आणि काय माहित, तुला बी कोणतरी हिरो बघा येईल. चला चला. देवा, प्लीज त्या मुलाकडच्यांचं येणं कॅन्सल होऊ दे. त्या मुलाचं ना वाटेतच कोणावर तरी प्रेम बसू दे. प्लीज एवढं काम कर. हा, अरे सॉरी देवा, तू काय माझा असिस्टंट आहे का? जे काय करायचंय ते तर मलाच करावं लागणार ना. तू बाकी भक्तांचे प्रॉब्लेम सोड, मी इकडे काहीतरी करतो. पण देवा, तुझं लक्ष असू द्या. दादा, ते पुण्याहून येणारे पाहुणे कुठून येतील? काय ह्याच रस्त्याने येतील. थँक्यू. काय चाललंय? काय करायलेस तू?
ऐकून घ्या. थांबा. हो अहो मी सगळं सांगते. हे बघा माझं ऐका. गैरसमज करून जाऊ नका. अर्चना लय गुणवान आहे हो. अहो यामिनी सगळं खोटं बोलत्या. तिला आमचं चांगलं झालेलं बघवत नाही. ऐका माझं. मी माझ्या पोरीची शपथ घेऊन सांगते. काय त्या खोट्या शब्द घेऊन उपयोग होणार नाही आहे. सगळं समजलंय आम्हाला. अहो मधल्या पोरीवरूनच तुमच्या घरातले संस्कार समजतात आम्हाला. तायडे काय नाही झालं. तू शांत. काय नाही झाली. शांत हो तू. परत असं काय करू नको तायडे. मोठी बहीण व्हायच्या लायकीची नाहीये मी असमे. नका म्हणू मला ताई. काय मी काय बोलतेस ग. तूच आमची तायडी आहेस. तुम्ही काय बोलत बसलाय यांच्याशी. ए चल रे तू. अहो नाही नाही. गैरसमज करून चांगलं स्थळ नाकारू नका. हे बघा तुम्हाला हितला काय बी त्रास नंतर होणार नाही. मी शपथेवर सांगत्या. अहो खोट्या बाईची शपथ पण खोटीच असणार. हा सगळं समजल्यावर असं निर्लज्जपणे शपथ घेणं म्हणजे कहर आहे. आमचा अपमान झाला पण आणखीन कोणाचा होऊ नये म्हणून आम्ही हे सगळ्यांना सांगू. सोशल मीडियावर व्हायरल करू. आता कुठलं स्थळ येणार नाही तुमच्या घरी. अहो नको असं करू नका. माझं ऐकून घ्या. मी काय सांगते. तू काय बघत बसलाय. चल पुढे चल. नाही नाही. अहो ऐका ना. अहो ऐका ना. ऐका हो. ऐक.